एक महत्त्वाची बातमी, संतोष देशमुखांचं अपहरण करण्यासाठी वापरलेली गाडी पोलीस ठाण्यात आता दाखल झाली आहे। तर स्कॉर्पिओ गाडीमधून संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं होतं। स्कॉर्पिओमधून 2 मोबाईल सुद्धा सीआयडीला सापडल्याचा दमानिया यांनी खरं तर दावा केलेला आहे। त्यामुळे हे मोबाईल आता सापडल्यानंतर त्यामध्ये काही आहे का किंवा त्यामध्ये दावा केला जातोय की संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ होते, या संदर्भातला तपास आता केला जातोय। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण जे आहे ते या स्कॉर्पिओ मध्ये करण्यात आलं होतं। स्कॉर्पिओचा नंबर बघू शकता, MH4429 333 म्हणजे 333 हा नंबर आहे। एक नंबर जो आहे या आरोपीनं वापरलेला नाहीये। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट केलेला आहे। काही माध्यमांकडनं मला ही माहिती मिळालेली आहे, सीआयडी च्या तपासामध्ये याच स्कॉर्पिओ मधून 2 जे आहेत ते मोबाईल सापडलेले आहेत आणि त्याचा जो सीडीआर आहे तो काढण्यात आलेला आहे। त्याचे व्हॉट्सअप कॉल असतील, त्याचे व्हिडिओ कॉल असतील, हे सर्व प्रकारे जे आहेत ते तपासामध्ये समोर आलेले आहेत आणि एका बड्या नेत्याला हे व्हिडिओ कॉल गेल्याचा दावा देखील अंजली दमानिया यांनी त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून केलेला आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेंसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।